हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. मी निखिल परुळकर आणि युट्यूब चॅनलवरच्या निखिल परुळकर ब्लॉग्स वरून आपलं खूप खूप स्वागत करत आहे. तर कशा मंडळी, बरं आहे ना? बरं असायलाच पाहिजे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे तो पुन्हा एकदा फार इम्पॉर्टंट होणार आहे. सर्वात पहिला प्रथम म्हणजे मी माझं चॅनलचं नाव पुन्हा एकदा चेंज केलेलं आहे. ते म्हणजे निखिल परुळकर ब्लॉग्स म्हणून. कारण सांगतो का ते. ऍक्च्युली काय झालेलं, लास्ट व्हिडिओ जो आम्ही अपलोड केला तेव्हा सारखं ते आपण म्हणतो की निखिल परुळकर ऑटो टेक झोन म्हणून मोठं काहीतरी नाव असतं. त्याच्यावरती भरपूर लोकांनी मला व्हॉट्सअप किंवा मेसेजेस केले की रे बाबा निखिल, तू हे जे मोठं असं काही नाव टाकू नको रे, जरा एक छोटंसं नाव बघ आणि टाक. तर शेवटी खूप विचार केले मी. माझे जे कोण माझी मित्र आहेत, जे सबस्क्रायबर्स आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांच्याशी पण मी बोललो, विचारलं. पण काय असं मला म्हणजे चांगलं असं म्हणजे नाव सुचत नव्हतं. पण नंतर मग मी स्वतःहूनच शेवटी मी स्वतःहूनच ते नाव, एक माझं जे चॅनलचं नाव आहे ते मी टाकलं आणि ते नाव आहे निखिल परुळकर ब्लॉग्स. तर तुम्हाला हे नाव कसं वाटलं जरा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जरा मला लवकर सांगा बरं का. तर आता मेन म्हणजे मी पुन्हा एकदा व्हिडिओज चालू करणार आहे आणि रेग्युलर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओज असतील. कारण असं होतं की गेले 2-3 महिने माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि फेब्रुवारीमध्ये महत्वाचं म्हणजे माझ्या घरातली एक मेंबर एक्सपायर झाली. त्या कारणास्तव सगळं माझं लक्ष तिकडेच होतं आणि ते सगळं कार्य वगैरे सगळं होऊन मी आता जस्ट 3-4 दिवस त्यातनं बाहेर पडलो. तर होपफुली मी आता जे काही व्लॉग्स चालू करणार आहेत मग ते इन्फॉर्मेटिव्हच व्लॉग्स असतील. आणि इन्फॉर्मेशन म्हणजे नॉट ओनली आपल्या गाडी वगैरे असं काही नाही. इन्फॉर्मेशन तुम्ही रायडिंग वरती पण इन्फॉर्मेशन घेऊ शकतात, ते पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन. तर सर्वात पहिलं म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे रायडिंग गिअर्स वरती. आता बघा, मी माझा एज तर 54 आहे. लोक तर 30-40, 30-35 ला चालू करतात रायडिंग करायला. मी माझं फर्स्ट रायडिंग जे केलं ते मुंबई टू राजापूर, हे जी माझी राईड होती विथ माझे 2 कलिग्स होते माझ्या बरोबर. आणि तेव्हा मी काय युट्यूब वगैरे चालू केलं नव्हतं, कारण ते मी सप्टेंबर-ऑक्टोबरला माझी राईड मी केली होती. आणि माझं जे युट्यूबचं चॅनल जे चालू केलं ते डिसेंबर महिन्यात चालू केलं. आणि तुम्ही जर व्हिडिओज त्यातले बघितले नसतील तर तुम्ही बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत. तर ते मी डिसेंबरमध्ये चालू केलं. आणि असं आहे की रायडिंगसाठी ना काही एज लिमिट नसते. तुम्हाला फक्त तुमच्यावरती कॉन्फिडन्स पाहिजे आणि तुमची गाडी मेंटेन पाहिजे, दॅट्स इट. ते जर असेल तर तुमची रायडिंग एक नंबर होते. आणि लोक म्हणतात आता 50 झाली, 60 झाली, आता रायडिंगवर थोडं करायचं नाही, तुमचं शरीर साथ देत नाही, असं काही नाहीये. अहो, लोक 70-75 पण राईड करतात. मी काय काय युट्यूबवर व्हिडिओज बघितलेत की 74 एजला पण एक लेडी मोठी साधारणतः 300cc बाईक घेऊन राईड करते. आणि नॉट इन इंडिया, इव्हन ऑल ओव्हर इंडिया. नॉट ऑल ओव्हर इंडिया अँड ऑल्सो आउटसाइड इंडिया, म्हणजे फॉरेन कंट्रीज मध्ये पण लोक राईड करतात. त्यांचं एज आहे 70-72 असं आहे. असो, तर सांगण्याचा हेतू म्हणजे रायडिंग करायला एज बार लागत नाही. आता माझाच एज 54 आहे. मी राईड करतो, मला खूप आवडतं. मी सोलो राईड अजून केलेली नाहीये, कारण मी ग्रुप बरोबर राईड करतो. पहिली राईड माझी झाली होती ती नोव्हेंबरमध्ये झाली होती, मुंबई टू राजापूर. दुसरी राईड जी होती ती डिसेंबर मिडवीक मध्ये झाली. नोव्हेंबर एंड डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये होती. नसेल बघितली तर बघा, मी एका ग्रुप बरोबर गेलो होतो. आणि तेव्हा ते कसबलला आम्ही गेलो होतो, म्हणजे माझी ऍक्टिव्हा घेऊन, ज्याला मी निळी परी म्हणतो. तर त्या ऍक्टिव्हा मी गेलो होतो आणि मस्त राईड होती, ऍडव्हेंचर राईड होती. आणि त्या जो ग्रुप होता त्या ग्रुपचं नाव आहे ट्रॅव्हल इज सोल ऑफ लाईफ. नसेल बघितलं तर बघून घ्या. नॉट ओनली दॅट, तो ग्रुपचं नाव आता त्यांनी चेंज केलेलं आहे, वंडर विथ सिद्धेश. हो, त्याचं नाव आहे सिद्धेश गोसावी. तर मी त्यांच्याबरोबर राईड करतो शक्यतो. खूप चांगला ग्रुप आहे आणि मजा येते राईड करायला. तर कमिंग बॅक टू द पॉइंट, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रायडिंग करण्यासाठी वयाचं बंधन नाही. गाडी नीट पाहिजे आणि स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे रायडिंग करायची असेल तर तुमची जी गाडीची जी कॉस्ट आहे त्या कॉस्टच्या 10-20% तुम्ही तुमच्या रायडिंग गिअर्समध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. वन टाइम करा, एक एक गोष्ट घ्या. आता माझा जो पसारा आहे तो मी दाखवणार आहे तुम्हाला, कसा जो माझा पसारा आहे. आणि ती माझी वर्षभराची मेहनत आहे. आपण काय एवढं मोठं नाही की बाबा पगार, आमचा पण पगार सामान्य, आम्ही माणसं आहोत.
आपल्यासारखी साधी माणसं जे काय पगार असतात ते थोडेसे इन्व्हेस्टमेंट आपण आपल्या गिअरसाठी करतो. का तर गिअर्स वापरल्याने आपण आपल्या स्वतःचं जे शरीर आहे त्याला आपण प्रोटेक्शन देऊ शकतो. तर जास्त मी काही बोलत नाही, आता आपण जाऊया माझ्या रायडिंग गिअर्स वरती. जे काय मी ऍडिशनल घेतलेले आहेत, माझा हा व्हिडिओ आधी पण होता पण तेव्हा एवढे जास्त गिअर्स नव्हते, रायडिंग गिअर्स नव्हते, सॉरी. तर आता मी काही त्याच्यात भर घातलेली आहे. तर चला मंडळी, आपण जाऊया आता रायडिंग गिअर्स वरती. काय काय रायडिंग गिअर्स मी घेतलेले आहेत त्याचं पुन्हा एकदा मी तुमच्या समोर प्रेझेंट करतो. तर चला. तर मित्रांनो, हा सगळा माझा जो आहे हा माझा पसारा आहे, किंवा तुम्ही म्हणू शकाल हा सगळा रायडिंग गिअरचा एक संसार आहे, जो मी वर्षभराची माझी जी कमाई आहे ती बचत करून करून थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून त्या पैशातून मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या घेतलेल्या आहेत. आता एकाच वेळेस सगळ्या गोष्टी नाही घेऊ शकत, त्यामुळे सर्वात प्रथम मी जे घेतलं ते म्हणजे माझं रायडिंगचं जॅकेट. ऑल एक्स्ट्रीम्सचं आहे, हे बघा इथे लिहिलेलं आहे ऑल एक्स्ट्रीम्स म्हणून, आणि ते कव्हर आहे त्याचं, म्हणजे तुमच्या जॅकेट नेहमी याच्यात ठेवून देतो. लेवल 2चं हे जॅकेट आहे, खूप चांगलं आहे. रायडिंग करताना काही प्रॉब्लेम्स येणार नाही तुम्हाला, आणि मस्त आहे एकदम. तुमच्या छातीच्या भागाला, इव्हन तुमच्या आर्म जे असतात, एल्बोज वगैरे, त्याला ह्याचं प्रोटेक्शन असतं. लेवल 2चं आहे. तर हे जॅकेट मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्मेट. आता कसं आहे की मी असं ठरवलं की घ्यायचं तर एकदाच चांगली गोष्ट घ्यायची, आणि आपण काय करतो, पहिल्यांदा कमी घेतो मग त्याच्याहून जास्त, असं काही नाही. मी घेतलं हे MT हमर कंपनीचं आहे. त्याच्यात ISI मार्क वगैरे सगळं आहे याच्यामध्ये. आता मी तेही तुम्हाला दाखवतो. त्याला मी ऑलरेडी हे कनेक्ट केलेलं आहे, चिन माउंट वगैरे. म्हणजे लोक ऍक्च्युली याला गोप्रो लावतात, पण मी इकडे जे आहे ते मोबाईल लावून मी राईड करतो. तर त्याच्यामुळे हे बघा इथे लिहिलंय MT सिन्स 1968, आणि थोडं आपण ह्याला फिरवूया. हे बघा, तर हे जर तुम्ही फिरवलं तर इकडे उलट दाखवतो. हे बघा, हे त्याचं सगळं इकडे डिटेल्स आहेत. हे बघा, हा हे बघा, डॉट ECE मार्क आहे, डॉट मार्क आहे, 15768 त्याचं हे आहे, साईज आहे, सगळं आहे टोटली. हे बघा, मी नीट दाखवतो. हे बघा, ISI मार्क पण आहे. तर हे माझं हमर MT हमर जे आहे ते मी हेल्मेट विकत घेतलेलं आहे. 5200 याची कॉस्टिंग आहे. त्याच्यानंतर स्कॉयको कंपनीचे मी नी गार्ड्स आणि एल्बो गार्ड्स दोन्ही मी परचेस केलेले आहेत, पण सगळेच एकदम नाही, थोड्या महिन्यानंतर मी घेतलेले आहेत. हे जे आहे हे मोबाईल ह्याच्यासाठी आहे. आपल्याला जेव्हा फोटोज वगैरे कॅप्चर करायचं असेल तर सेल्फी स्टिक ज्याला म्हणतो ती हे आहे. हे आहे क्रॅटोस कंपनीचं आहे. ती सेल्फी स्टिक मी मुद्दाम परचेस केली, कधी काय लागली वगैरे राईड करताना त्याच्यासाठी. 2 बालकलावा मी घेऊन ठेवलेले आहेत. खूप त्याचा फायदा होतो, कारण जेव्हा आपण राईड करतो तर घाम भरपूर येतो आपल्याला, आणि घाम जेव्हा येतो त्या तो घामाचं पाणी ओढण्यासाठी हे 2 बालकलावाज मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे हे रायनॉक्सचे ग्लाउज आहेत, स्मॉल साईज घेतलेत, हात छोटा आहे ना म्हणून. त्याच्यानंतर हे तिव्राचं नवीन आलेले आहेत, तेही मी घेतलेत आणि मी त्याच्याने पण राईड केलेली आहे. आणि दोन्ही ग्लाउज खूप चांगले आहेत, कम्फर्टेबल आहे, राईड करायला कधीच प्रॉब्लेम येत नाही. तर अशा पद्धतीने हा जो आहे हा माझा कंप्लीट वर्षभराच्या मेहनतीची कमाई, आणि हा माझा अख्खा रायडिंग गिअरचा संसार आहे. हे बघा, तर हा सर्वात मला खूप आणि मी इतकं म्हणजे कधीही राईड करतो तेव्हा या सगळ्यांचा वापर करूनच मी राईड करतो. हे बघा, ग्लाउज, बालकलावा, सेल्फी स्टिक, डिजिटेक मायक्रोफोन, एल्बो गार्ड्स स्कॉयको, नी गार्ड्स स्कॉयको, त्याचं हे कव्हर आहे, MT हमर हेल्मेट मोस्ट इम्पॉर्टंट, रायडिंग जॅकेट, आणि हे त्याचं कव्हर ठेवलेलं आहे. तर हे सगळं आहे, माझा कंप्लीट संसार आहे.
तर होपफुली तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तर आता मी हा व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.